हॅलो एव्हरीवन, मी आज माझं बेसिक मेकअप रूटीन शेअर करते. त्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कोणताही एक हेअरबँड घ्या तुमचे हेअरस्टाईल करायला. हेअरस्टाईल झाल्यानंतर कोणतंही एक फेस मॉइश्चरायझर घ्या, ज्याने प्रॉपर डॉट्स फेसला लावून मग ते फेसवर प्रॉपर लावून घ्या. त्यानंतर मी सनस्क्रीन घेतलेलं आहे. एक सनस्क्रीन लावायची पद्धत बेसिकली हाताची आपली 3 बोटं जी असतात त्याच्यावर स्ट्रेट लाईन ओपन लावा आणि ते फेसवर लावा आणि त्याला एकदम टॅप करा. जास्त एकदम जोरात हे करू नका, कारण ते टॅप करूनच लावलं जातं. त्यानंतर मी लावणारे फाउंडेशन लावताना कधी फाउंडेशन आपल्या हातावर काढून घ्या. त्याचे छोटे डॉट्स तुमच्या पूर्ण फेसवर, आईजवर, नेकवर लावून घ्या आणि ते ब्लेंड नॉर्मली आपण हाताने देखील करू शकतो, पण हाताने केल्याने काय होतं, ते कुठे काही वेळा जास्त लागतं, काही वेळा नाही लागत. सो त्याचे 2 वे असतील. आयदर तुम्ही ब्युटी ब्लेंडर यूज करा, आयदर तुम्ही कोणतंही फाउंडेशन ब्रश यूज करा. माझ्याकडे माझे ब्रशेस भेटत नव्हते, मग मी ब्युटी ब्लेंडरने प्रॉपर ब्लेंड करून घेतलं आहे. ब्लेंड केल्यानंतर त्याला थोडं ड्राय होऊन द्या, कारण ओल्यावर लावाल तर मग ते मेकअप फुटून जाईल. सो त्याला ड्राय व्हायला द्या. ड्राय झाल्यानंतर मी थोडंसं कोणतंही ड्राय कॉम्पॅक्ट पावडर झालं किंवा कोणतंही ड्राय पावडर झालं, जे तुम्ही ड्राय पावडर लावून घ्या. ड्राय पावडर लावल्यानंतर आपण बेसिकली ब्लश लावणार आहोत. ब्लश लावून घ्या. ब्लश बेसिकली तुम्ही कोणत्याही ब्लशचं ब्रश येतं त्याने अप्लाय करू शकता, पण आता सध्या माझे काही ऑप्शन्स माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी हातानेच अप्लाय करते. मला माहिती आहे हा वे काही एकदम प्रोफेशनल नाही आहे, पण ज्याला बिलकुलच मेकअप करता येत नसेल तो ह्या व्हिडिओच्या हेल्प थ्रू ॲटलिस्ट एक बेसिक लेवलचा मेकअप तरी करू शकेल, ज्याने ॲटलिस्ट तुम्हाला एक लुक मिळून. ब्लश लावल्यानंतर मी आयशॅडो कंप्लीट करून घेणार आहे. आयशॅडो लावण्यासाठी मी फर्स्ट ऑफ ऑल आपलं आयबॉल जे असतं त्या आयबॉलवर मी एक ब्लॅक आयशॅडोचं शेड लावते आणि त्याच्यावरती मी न्यूड शेड लावते, जेणेकरून तो थोडं मर्ज होऊन माझे आईज थोडे हायलाईट व्हायला लागतील. आणि हो, ब्लश बरोबर हाताने ब्लेंड होत नसेल तर प्लीज ब्युटी ब्लेंडर नाही तर ब्लश ब्रश जे काही तुम्हाला अवेलेबल भेटेल त्याने अप्लाय करा, तर प्रॉपर तुम्हाला ते ब्लेंड झालेलं नसतील, नाहीतर मग ते असं वाटेल की बोटाने तुम्ही लावलं आहेत वरच्यावर. सो आपण आयशॅडो लावल्यानंतर त्याला थोड्या हाताने ब्लेंड करून घ्या. प्लीज इग्नोर पाठी फिरत आहे, कारण त्याला मी भरपूर थांबवायचा प्रयत्न केला पण तो ऐकत नाही आहे. सो हलक्या हाताने ब्लेंड केल्यानंतर मी आता आयब्रो फिलिंग करणार आहे. तुम्हाला आयब्रो फिलिंग करायला आयब्रो पेन्सिल भेटेल किंवा आयब्रो फिलिंगची पावडर येते, ती तुम्ही ब्रशने अप्लाय करू शकता. तर माझ्याकडे फिलिंग पावडर आहे. मी ब्लॅक शेड यूज नाही करत, कारण तो एकदम भरपूर लाऊड दिसतो. त्याच्यासाठी तुम्हाला एकदम प्रॉपर ऑफिशियल वेने मेकअप करावं लागेल. सो मी डार्क ब्राऊन शेड यूज करते, ज्याने मला नॉर्मली पॉइंटेड आयब्रोज थोडे जास्त आवडतात. सो मी तसं त्याला फिल करून घेते. ते आयब्रोज फिल झाल्यानंतर मी हायलायटर अप्लाय करणार आहे, जी की मी चिकवर, गालावर, नोजवर आणि चिनवर आणि हेड वरती एकदम माथ्यावर वरती अप्लाय करणार आहे. थोडं ते अप्लाय केल्यानंतर आय विल अप्लाय लिपस्टिक. पहिलं तर मी डार्क शेड फार वापरायचे, पण आता आय लव्ह न्यूड्स, सो मी न्यूड एक शेड अप्लाय केला आहे. त्यानंतर ॲज युज्युअल होल लुक बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हायलायटर देखील थोडं कमी होतं, तर मी ते थोडं अप्लाय करून घेतलं आहे नोजवर, आपल्या गालांवर, चिनवर आणि हेडवर. आणि नॉर्मली आपल्या आईजचे जे एकदम कोणे असतात तिथे पण 2 साईडला असं छोटंसं असं ड्रॉप लावलं तरी लुक थोडा हायलाईट होईल. आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की मी आयलायनर देखील लावलेलं नाही आहे, तर मी आयलायनर देखील अप्लाय करून घेते. बेसिकली आता मी मेबलिनचंच आयलायनर यूज करते, बिकॉज ते वॉटरप्रूफ आहे आणि लाँग लास्टिंग आहे. सो यू कॅन ट्राय टू यूज इट दॅट. आणि आता मी माझे पूर्ण कपडे स्पॉईल करणार होते, बिकॉज ॲज युज्युअल मी ते आयलायनर उलटं ओपन केलेलं. सो प्लीज इग्नोर दॅट.
माझे डोळे फार असे वॉटरी होतात जेव्हा पण मी कोणतंही आयलायनर किंवा काजळ अप्लाय करते. सो मी काजळ आता जरा अवॉइडच करते. बट प्लीज तुम्हाला पण असे काही इश्यूज होत असतील किंवा त्याचं काही सोल्युशन आहे तर प्लीज कमेंट मी माझी एक नवीन जर्नी स्टार्ट करते ह्या व्हिडिओसबरोबर. आय नो माझी इच्छा फार होती पहिल्यापासून हे सगळं करायची, बट इंट्रोवर्ट असल्यामुळे ते धाडस होत नव्हतं. बट नाव आय एम लाईक की जे काय आहे ते बघता येईल. सो प्लीज आय नीड युअर सपोर्ट टू एन्करेज माय सेल्फ आणि अशाच नवनवीन व्हिडिओसोबत यायला नक्कीच आवडेल मला. आणि हा आहे माझा बेसिक फायनल लुक. आय नो हा की एकदमच प्रोफेशनल लुक नाही आहे, बट ज्याला काहीच नाही आहे तो हा फॉलो करू शकतो नक्कीच. सो नक्की शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आणि मी आजचा माझा ब्लॉग इथे सेंड करते. ओके.